कॉलेजमध्ये गायन स्पर्धा आयोजित केलेली असते। त्यामध्ये कॉलेजच्या स्पर्धेमधील एक गाणे निवडून त्याला बक्षीस दिले जाईल। आपल्या सर्व मीनाला सांगून अनितने त्यात भाग घेतला होता, पण आपल्याकडे आपले स्वतःचे गीत नसल्यामुळे आपण गाणे कसे गाणार याचे कोडे त्याला पडले होते। कोणीतरी त्याला लिफाफा आणून दिला होता आणि त्यात एक सुंदर गीत लिहिलेलं होतं आणि त्याने गायलेलं ते गीत सर्वांना आवडत आणि त्याला बक्षीस मिळतं। अनित आणि अनुज सरांकडे जातात। अनित, गुड मॉर्निंग सर। साठे सर, अरे अनित ये गुड मॉर्निंग आणि तुला बक्षीस मिळाल्याबद्दल अभिनंदन। अनित, थँक्यू सर, पण ते गीत माझं नव्हतं, कोणीतरी मला लिफाफा आणून दिला आणि त्यात ते लिहिलेलं होतं सर। आणि अनुज हे ऐकून चकित होतात। अनुज, काय हे अनित, हे काय नवीन? मला वाटतं तू कोणाला तरी आवडतोस। अनित, ऐक अनुज, काही नाही, मला नाही आवडत हे असलं काही। त्याचे बोलणे ऐकून तो थोडासा मनातल्या मनात हसतो। अनुज, मग कोण आवडतेस तुला? अनित, ये गप रे, काही पण बोलू नकोस, मला नाही आवडत कोणी, आणि जे तू सांगतो ना ते तुझ्याकडेच राहू दे। अनुज, अरे हो रे, पण अनन्या आमच्याकडे ती साधी पाहत पण नाही, नुसती तुझ्याकडे एकटक लावून पाहत असते। आणि बघ ना किती सुंदर गीत लिहिले आहे, कोण आहे ती काही माहित नाही। घरी जाऊन ते गीत पुन्हा म्हणायला लागतो। लिहिणाऱ्याने किती सुंदर गीत लिहिलेलं आहे। तो आपल्याच विचारात दंग होतो, तेव्हा त्याला परत तो लिफाफा येतो। तो त्या अनोळखीचा लिफाफा असतो, त्यात लिहिलेलं असतं, खरंच तुझा आवाज खूपच सुंदर आहे, मला तसं गीत लिहायला जमत नाही, पण कसं तरी लिहिलं आपलं, तू स्पर्धा जिंकावी म्हणून लिहिलं। अनित हा दिसायला सुंदर असतो, अभ्यासातही खूप हुशार होता, समजूतदार होता, त्याला साधं सिंपल राहायला आवडायचं। त्याच्याच कॉलेजमध्ये एक मुलगी होती अनन्या, ती एकदम साधी, सरळ आणि सर्वांना मदत करणारी होती आणि अभ्यासातही खूप हुशार होती। कधीच कुण्या मुलासोबत बोलत नसे, पण कधीच कुणाशी न बोलणारी अनन्या मानं अनितला पाहून वेडी झाली होती। ती त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत असायची, पण तिची त्याच्याशी बोलायची हिंमतच होत नव्हती। तिचे अनितवर खूपच प्रेम होते, त्याने मानं तिच्या मनात केव्हाच घर केलं होतं। अनित कॉलेजला गेल्यावर विचार करत होता, कोण असणार ही नावं पण नाही सांगितले तिने आपले, त्यामुळे तो तिच्या विचारात असायचा हे अनुजला कळले होते। तो त्याच्याकडे पाहून याला काय वेड लागलं काय असा विचार करत होता। तो केव्हापासून असा झाला, इतका का बघतो मुलींकडे असा विचार करत होता। अनुजच्या बोलण्याने अनित भानावर येतो आणि ते दोघेही कुठेतरी फिरायला निघतात। त्यांची फिरायची एक आवडीची जागा होती, तिथे तो कधी पुस्तक वाचत कधी गप्पा करत तेथील निसर्गाचं सौंदर्य पाहत बसत होते। अनित लिफाफा बद्दल घडलेलं सर्व अनुजला सांगतो, दोघेही विचार करू लागतात, कोण असेल ती असे अनुजला तो विचारू लागतो। अनुज त्याला सांगतो, अरे जाऊ दे अनित, काही विचार करू नकोस, कोणीतरी गंमत केली असणार तुझी। अनुजने अनितची समजूत काढली, तेवढ्यात त्याला अनु भेटते। अनु, हॅलो अनित, अभिनंदन, अरे किती सुंदर गीत म्हटले तू, तुझा आवाज आणि गीत खूपच सुंदर आहे। अनित तिच्याशी बोलून कॉलेजमध्ये निघून जातो, तेव्हा त्याला अनन्या भेटते। अनन्या, हाय अनित, अभिनंदन, तू खूप सुंदर गीत गायले, खूपच सुंदर गातो, तुला बक्षीसही मिळाले, तेव्हा पार्टी कधी देतो? अनित, कशाची पार्टी देऊ तुला, मी गीत गायले ते मी लिहिलेले नव्हते, त्यामुळे बक्षीसही माझे नाही। अनन्याला अनितचं बोलणं कळलेलं असतं, ती त्याला काहीही न बोलून तेथून निघून जाते। कॉलेजमधून ते दोघेही घरी येतात आणि घरी तो गाणी ऐकत बसलेला असतो आणि गाणी ऐकायचे सोडून देतो, आपले पुस्तक उघडतो आणि वाचत बसतो। तेव्हा त्याला त्या पुस्तकात एक लिफाफा दिसतो, त्यात लिहिलेलं असतं, तुझ्यासाठी पुन्हा मी एक सुंदर गीत लिहिलेलं आहे आणि तो लिफाफा तू काल जेथे फिरायला गेला होतास तेथे एका झाडाला लावून ठेवलेलं आहे आणि तुला बक्षीस मिळाल्यामुळे तुझ्यासाठी त्यात एक गिफ्ट ठेवले आहे, त्यामुळे आठवणीने घे। अनित विचार करू लागला, काय असेल गिफ्ट, कोण असेल ती? अनित मान विचारात दंग झाला। अनित सकाळीच लवकर कॉलेजला जाते आणि आपण आधी जेथे फिरायला गेलो होतो तेथे जाते। तेथील झाडाजवळ एक लिफाफा आणि त्यात एक सुंदर गीत असतं, ते गिफ्ट पाहून त्याला ते उघडण्याचा मोह होतो, त्यात काय आहे हे पाहण्याची आतुरता होते। त्यात एक सुंदर पेन असतो, ते गिफ्ट त्याला खूपच आवडते। लगेच तो कॉलेजला आला आणि नंतर कॉलेज संपल आणि तेव्हा लगेच तो अनुजला भेटतो आणि घडलेलं हे सर्व त्याला सांगतो। अनित, आता खरंच तिचा मला शोध लावायचा आहे आणि मला तुझी मदत हवी आहे। अनुज, अरे किती टेन्शन घेतो तू, आपण शोधू, पण काहीतरी मार्ग सापडेल, तू टेन्शन नको घेऊस, मी तुझ्या सोबत आहे। ते दोघेही घरी येतात आणि अनित मान घरी आल्यावर त्याचा विचारात गुंतलेला असतो। कॉलेजला जाताना मधातच अनितला अनन्या भेटते, पण तिला पाहता त्याला असे वाटते ती आपला विचार करते, त्यामुळे तो तिला हाक मारतो, अनित, मला बोलायचं आहे तुझ्याशी, माझं काम होत
अनन्या, हा बोल ना, माझ्याशी काय काम होतं? अनित, मला तुझी मदत हवी आहे. कोणीतरी मला लिफाफा दिला, त्यात एक सुंदर गिफ्ट होतं, पण तिचं नाव मला माहित नाही. तुला काय वाटते कोण असेल? तेव्हा त्याच्या बोलण्यावर ती गालातल्या गालात हसते. तिचे सर्व लक्ष मान त्याच्याकडे असते, पण तो मान आपली नजर चुकवत असतो. तोही ती आपल्याकडे अशी का पाहते? त्यामुळे गालातल्या गालात हसतो आणि ती तेथून निघते. अनित, काय यार, काय करावे कळतच नाही. अनुज, तू तरी काही सांग ना, काय करावे? अनुज, अरे यार, किती विचार करतोस तू, जाऊ दे ना. असेल बोलायचं तर बोलेल ना, कशाला टेन्शन घेतोस? पण कसं शोधायचं मला पण माहित नाही. अनित घरी आला, त्याने ठरवलं आता मेसेज आला की आपण तिच्याशी बोलायचं आणि तिला भेटायचं. हा लपाछपीचा खेळ बंद झाला पाहिजे. आज तिचा मेसेज आलाच नाही. शेवटी ती वाट पाहून वैतागली. अनुज, अरे काय झाले? कशाला मला फोन केला? अनित, अरे मी त्या मेसेजची वाट पाहिली, पण तो आलाच नाही. मला बोलायचं होतं. अनित कॉलेजला आला. अनित आणि अनुज दोघेही क्लासमध्ये गेले. लेक्चर केलं. नंतर कॉलेज सुटलं. अनुज रस्त्याने जात असतो तेव्हा दुचाकी त्याला धाक देते. त्याला थोडंसं लागलेलं असतं तेव्हा अनितला अनन्याचा फोन येतो. अनन्या, ये. अनित अनुजला एका गाडीने धाक दिली. त्याला थोडंसं लागलेलं आहे, तू लवकर ये. अनुज धावतच त्याच्याकडे जातो. अनुज खूप घाबरलेला असतो. अनित तेथे आलेला असतो. अनन्या अनितला बोलते, थोड पाणी आणतेस का? अनित पाणी आणून देतो. अनन्या त्याला पाणी देते. पाणी पिल्यावर अनुज शांत होतो. दोघेही त्याला हॉस्पिटलमध्ये नेतात. परत त्याला एक लिफाफा दिसतो. थँक्स, तू अनुजची मदत केली. तुला वाटतं असेल मी लपंडाव खेळत आहे, समोर येत नाही, पण तू समजते तशी मी नाही. तुला नाच द्यायचा पण माझा हेतू नाही. फक्त माझ्यात हिंमत नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, पण ते व्यक्त करण्याची माझ्यात हिंमत नाही. मला भीती वाटते, तुला मी नाही आवडली तर, तू नकार दिला तर. हे सगळं त्यात लिहिलेलं असतं.